बायबलमध्ये पात्र अभ्यास पद्धत नावाचा एक प्रकार आहे. पात्र अभ्यास पद्धत म्हणजे एखादा उतारा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणती पात्र आहेत, ती पात्रे कशी वागतात, त्या पात्रामध्ये माझं प्रतिबिंब कोणामध्ये पडलेलं आहे आणि त्या एकंदरीत वर्णनावरून मला आणि माझ्या लोकांसाठी कोणता संदेश मिळतो, अशा प्रकारे अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. मात्र ही पद्धत वापरत असताना परमेश्वर हे मुख्य पात्र आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा हे मुख्य पात्र आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आजच्या पहिल्या वचनामध्ये एकूण 6 पात्रे आपल्याला भेटतात. पहिलं पात्र आहे इसाहक, की इसाहकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता इसाहक हे छोटंसं बाळ आहे. अब्राहम 100 वर्षाचा झालेला आहे. त्याच्या अगोदरच तो 86 वर्षाचा असताना त्याला हागारेपासून एक मुलगा झाला होता. त्याला इश्मायल असं नाव देण्यात आलेलं होतं. आता तो 14 वर्षाचा मुलगा आणि नव्याने जन्मलेलं छोटंसं बाळ असे दोघे एकत्र खेळताना दिसत आहेत. आणि ते पाहिल्यानंतर 2 स्त्रियांमध्ये स्त्रीसुलभ मत्सर किंवा द्वेष जो आहे तो उफाळून येणं साहजिकच आहे, की हागारेचा मुलगा आपल्या मुलाबरोबर खेळत आहे. हे पाहिल्यानंतर सारेला थोडंसं वाईट वाटलं आणि तिने ताबडतोब अब्राहमाला सांगितलं की ह्या मुलाला आणि त्याच्या आईला आपल्याकडून घालवून द्या. आणि मोठ्या जड अंतःकरणाने अब्राहमाने त्यांना घालवून देण्याचा निर्णय घेतला. अशा वेळेला परमेश्वर हे जे पात्र आहे ते पात्र चित्रामध्ये येतं आणि ते पात्र सांगत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तू घाबरून जाऊ नकोस, कारण माझी ह्या मुलासाठी सुद्धा एक योजना आहे. ह्या मुलापासून देखील मी एक मोठं राष्ट्र उदयास आणणार आहे. आणि कालांतराने आपल्या ह्या मुलाला दूर ठेवून एका रानामध्ये ठेवून हागार त्याच्या मृत्यूची वाट पाहत राहिली. परंतु परमेश्वराच्या दूताने तिला सांगितलं की तो मरणार नाही. परमेश्वराने तुझी वाणी ऐकलेली आहे. मुलाला उचलून घे, त्याच्यापासून मी मोठं एक राष्ट्र निर्माण करणार आहे. त्या ठिकाणी तिला पाण्याचा झरा दृष्टीस पडला असं सांगण्यात आलेलं आहे. ही सगळी प्रतीकं, ही सगळी पात्र कशा प्रकारे वागत आहेत ते पाहिल्यानंतर आपण स्वतःला प्रश्न विचारायचा असतो की ह्यामध्ये मी नक्की कुठे दिसत आहे. मी त्या 2 मुलांमध्ये दिसत आहे, 2 मातांमध्ये दिसत आहे, अब्राहमामध्ये दिसत आहे, की दूरदृष्टी असलेल्या परमेश्वरामध्ये दिसत आहे. तशाच प्रकारचं चित्र शुभवर्तमानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. गद्रेकरांच्या देशातील 2 भूतग्रस्त आहेत. डुकरे पाळणारी माणसं आहेत आणि त्या नगरात राहणारे लोक आहेत. अशा ह्या पात्रांमध्ये आपण देखील स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जे गावकुसाबाहेर आहेत, जे वाळीत टाकलेले आहेत, जे दूर गेलेले आहेत, जे भूताने पछाडलेले म्हणजे विकृतीने पछाडलेले आहेत, अशापर्यंत पोहोचण्यास मी तयार आहे का? त्यांची जी आरोळी आहे ती माझ्या कानापर्यंत पोहोचलेली आहे का? की अशा प्रकारच्या लोकांना देखील परमेश्वराची खूप मोठी गरज असते. म्हणूनच ह्या भूतग्रस्तांनी येशूला पाहिल्यानंतर त्याला ओळखलं आणि सांगितलं, हे देवाच्या पुत्रा. त्या शब्दांमध्येच त्यांचा विश्वास दडलेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य जाणून ते सांगत आहेत की जर तू आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे. ह्यामध्ये देखील त्या भूतग्रस्तांचा विश्वास दडलेला आहे. माणसामध्ये कोणतीही विकृती असली तरी देखील त्याच्यामधील श्रद्धा मात्र त्या विकृतीवरती मात करू शकते, असा संदेश
ह्या एकंदरीत प्रसंगापासून आपल्याला शिकायला मिळतो. चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन सर्व वर्तमान लोकांमध्ये जाहीर केले. आणि चारणारे पळाले ह्याचं कारण काय? कारण आता जो काही नाश झालेला आहे त्याचा ठपका आपल्यावर येण्याची शक्यता आहे. आणि सर्व लोक येशूला भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्याचं स्वागत केलं नाही, तर आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. त्याला कारण काय? कारण एकीकडे व्यवसाय होता, दुसरीकडे परमेश्वर होता. त्यांना परमेश्वराची निवड करायची नव्हती. आपला व्यवसाय बुडालेला आहे, अजून आपलं आणखी नुकसान होऊ नये ह्याची काळजी घ्यायची होती. ह्यामध्ये कुठेतरी मला स्वतःचं प्रतिबिंब पाहायला मिळतं का? मी तपासून पाहिलं पाहिजे. आज आपल्याला पहिल्या वचनात आणि शुभवर्तमानामध्ये जी पात्र भेटलेली आहेत त्या पात्रांवरती चिंतन करूया. आपण स्वतः कोणत्या पात्रामध्ये दिसतो ते पाहण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या एकंदरीत प्रकरणांवरून आपल्याला कोणता संदेश परमेश्वर देत आहे तपासून पाहूया.